तांदूळाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई. 3,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या 2 तीनचाकी व 2 चालकास पकडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मोजर फाट्याजवळ सापळा रचला. दुपारच्या सुमारास MS-32 AK-0517 आणि MS-26 TR-0128 या क्रमांकाचे 2 तीनचाकी ॲटो दिसू लागले. त्यांना थांबवून त्या दोघांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांना पोलिसांच्या पद्धतीने विचारपूस केली असता त्यांनी शासकीय धान्य दुकानातून वितरण करण्यात येत असलेले तांदूळ व गहू ग्रामीण भागात फिरून विकत घेत असल्याची कबुली दिली. तसेच ॲटोची झडती घेतली असता त्यामध्ये तांदूळाचे 8 कट्टे व गव्हाचे 2 कट्टे किंमत 11,800 व इलेक्ट्रिक काटा किंमत 8,000 व 2 ॲटो किंमत 3 लाख असा एकूण 3,19,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना पकडण्यात आले आहे. दानिश अमीन फाकीरवाले वय 20 वर्ष, जावेद इमान कलरवाले वय 45 वर्ष, दोघे राहणार कोळंबी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम अशी त्यांची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके करत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.